श्रावण महिना आला की वेगवेगळ्या सणांना सुरुवात होते. सण आले की प्रसाद हा आलाच. तोच प्रसादाचा शिरा एकदम झटपट घरच्या घरी कसा बनवायचा, तोही एकदम खमंग, रुचकर आणि जिभेवरती विरघळणारा. तर हा शिरा कसा बनवायचा हे ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी घरातल्या कोणत्याही वाटीच्या मापाने सर्व साहित्य घ्यायचे आहे. आता इथं आपण पाऊण वाटी साजूक तूप घेतलं आहे. तूप वितळल्यानंतर त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी बारीक रवा इथं घेतला आहे. आणि आता हा जो रवा आहे आपल्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा रवा आपल्याला सारखा हलवत परतायचा आहे, जेणेकरून सर्व रवा व्यवस्थित भाजून निघेल. रवा व्यवस्थित भाजणे ही शिरा परफेक्ट बनण्याची एक सिक्रेट टिप्स आहे. त्याच्यामुळं रवा भाजताना कुठलीही घाई करायची नाही आहे. सर्व बाजूने रवा भाजून घ्यायचा आहे. इथं आपला रवा सोनेरी रंगाचा झाला आहे आणि मस्त सुगंधही सुटला आहे. इकडे आपला रवा भाजून झाला आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती त्याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी इतके गरम दूध तयार केले आहे. आता हे गरम दूध गॅसची फ्लेम लहान करून आपल्याला थोडं थोडं ओतायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सतत हलवायचं आहे, ज्यामुळं याच्यामध्ये गुठळ्या पडणार नाही. हाय फ्लेम करून याच्यामध्ये गरम दूध ओतायचं नाही, नाहीतर सगळ्या गुठळ्या तयार होऊ शकतात. लहान गॅस करूनच आपल्याला हे गरम दूध यामध्ये घालायचं आहे. आणि 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपल्या रव्याने सर्व दूध शोषले आहे आणि आपला शिरा एकदम ट्रान्सलुसंट झाला आहे आणि आपल्या कढईला तो सोडत आहे. याचाच अर्थ रवा व्यवस्थित भाजला आहे आणि त्याने सर्व दूध शोषले आहे. आता हा रवा आपण त्याला झाकण ठेवून 2 ते 6 मिनिटं एक थोडीशी वाफ घेणार आहे, जेणेकरून रवा व्यवस्थित शिजून निघेल. तुम्ही बघू शकता इथं आपला रवा व्यवस्थित शिजला आहे. आता त्याच वाटीने 1 वाटी इतकी साखर आपल्याला ह्या रव्यामध्ये घालायची आहे आणि ही साखरसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीला साखर विरघळल्यानंतर रवा जो आहे थोडासा सैल होतो, पण नंतर हळूहळू शिजवत राहिल्यानंतर रवा जो आहे तो घट्ट व्हायला सुरुवात होते. आपण इथं साखर आपल्या रव्यामध्ये पूर्ण विरघळली आहे आणि आपला रवा घट्ट झाला आहे. आता ह्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहे. त्याचसोबत यामध्ये 1 केळी चिरून घालायचे आहे. केळी घातल्याने खूप छान सुगंध आणि वास येतो. आता हे सगळं जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करूया. केळीच्या खापा नंतर शिऱ्यामध्ये अगदी विरघळतात, त्याच्यामुळं ते खाताना खूप छान लागतात. आता इथं शिरा आपला बघू शकता तुम्ही एकदम सुट्टा झाला आहे आणि घट्ट झाला आहे. हीच खऱ्या प्रसादाची ओळख आहे. आता याचा फ्लेवर वाढवण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातली आहे. ही सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि अजून 2 ते 3 मिनटं याला थोडंसं परतूया. आता इथं आपला रवा सुट्टा आणि मोकळा झाला आहे आणि इथं आपला फक्तच 10 मिनटामध्ये प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. हा शिरा तुम्ही कधीही खाऊ शकता आणि कधीही घरात कुठलाही समारंभ असेल तर बनवू शकता. आता याला आपण एकदम पानामध्ये सर्व करूया. या पद्धतीने तुम्ही वाटीमध्ये घालून त्याला सर्व करू शकता. प्रसादाच्या वेळेस यावरती तुळशीचं पान ठेवू शकता. या सणासुदीत हा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की बनवा आणि तुमचा प्रसादाचा शिरा कसा झाला होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.